हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जुन्या कपड्याचा खूप मस्त रिव्ह्यू शेअर करणार आहे। जनरली जुने कपडे झाले की आपण त्याचा उपयोग फक्त डस्टिंग आणि फरशी पुसण्यासाठी करतो, बट आज मी तुमच्यासोबत जुन्या कपड्याचा उपयोग करून घराला कसं ऑर्गनाइज करायचं किंवा बरेचसे आपल्याला पैसे देखील वाचवता येईल जुन्या कपड्याचा यूज करून, अशा खूप डिफरंट आयडियाज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मैत्रिणींनो, फक्त एक रिक्वेस्ट करते, व्हिडिओ थोडासा जरी यूजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरी जुने टॉवेल तर असतात। जनरली टॉवेल जुने झाले तर आपण काय करतो, त्याचे छोटे छोटे तुकडे करतो आणि क्लिनिंगसाठी वापरतो, हो की नाही? पहिले मी देखील असंच करायचे, बट हा खूप दिवसापासून माझ्याकडे एक टर्कीचा टॉवेल होता, खूप चांगला आहे, एकदम काही जुना नाही। तर विचार केला की या टॉवेलला टाकून देण्याऐवजी आपण यापासून काहीतरी उपयोगी वस्तू तयार करावी, आणि खरंच खूप उपयोगी वस्तू या टॉवेलपासून मी तयार केली आहे। तुम्हाला नक्की उपयोगी पडेल आणि आवडेल देखील। तर मैत्रिणींनो, यासाठी टॉवेलला आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उलट करून फोल्ड करायचं आहे। त्यानंतर 23 इंचचं मेजरमेंट घ्यायचं आहे। हे मेजरमेंट तुम्हाला वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्ही ठिकाणी घ्यावं लागेल आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मी एक स्ट्रेट लाईन इथे ड्रॉ केलेली आहे। त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक चॉकच्या हेल्पने एक डिझाईन या टॉवेलवर ड्रॉ करून घ्यायची आहे। माझ्या बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजाल। आणि त्यानंतर ही ड्रॉ केलेली डिझाईन आपल्याला कैचीच्या हेल्पने व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। इथे पाहू शकता, आपण ही डिझाईन कट करून घेतलेली आहे। त्यानंतर कट केलेला जो पार्ट आहे तो व्यवस्थित सुई धाग्याच्या हेल्पने, नाहीतर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर त्याने व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे। आणि इथे पाहू शकता, हा आपला एक मस्त हेअर टॉवेल रेडी आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्याचं जे समोरचं टोक आहे त्यावर एक बटन शिवायची आहे आणि मागचं जे टोक आहे त्याला इलास्टिक शिवायची आहे। तर इथे तुमच्याकडे इलास्टिक नसेल तर आपल्याकडे जुने मास्क तर असतात, त्याची इलास्टिक तुम्हाला कट करायची आहे आणि ते तुम्ही अशा प्रकारे शिवू शकता। तर तुम्ही पाहू शकता, इथे आपला हा मस्त 0 खर्चात हेअर टॉवेल रेडी आहे। खूप दिवसापासून मला हेअर टॉवेल घ्यायचे होते, ऑनलाईन मी कार्टमध्ये देखील टाकून ठेवले होते, बट मनात एक संशय होता की क्वालिटी कशी येणार, मटेरियल क्वालिटी चांगली नसलेल तर आपले केस देखील चांगले ड्राय होणार नाही। तर घरीच मी हा बिलकुल 10 मिनिटात हेअर टॉवेल रेडी केला आहे, तुम्ही देखील बनवू शकता। बनवायला अगदी सोपं आहे आणि जो मेजरमेंट मी तुम्हाला सांगितला आहे तो अगदी फ्री साईज आहे। तुम्ही प्रत्येक केसासाठी याच मेजरमेंटने हेअर टॉवेल बनवू शकता। तर फ्रेंड्स, तुम्ही जनरली बघितलं असेल की आपल्याला केस वगैरे धुवायचे असेल तर आपण काय करतो, केसासाठी आणि अंगासाठी सेम टॉवेल यूज करतो, त्यामुळे आपले हेअर देखील ड्राय होत नाही आणि बरेचदा केसांना आपण तो टॉवेल बांधला की तो लवकर सुटतो। तर अशा वेळेस तुम्ही असा एक हेअर टॉवेल बनवू शकता, नाहीतर अंघोळीला जाताना केसांचा टॉवेल आणि अंगाचा टॉवेल वेगळा यूज करा, जेणेकरून तुमचे केस लवकर ड्राय होतील। तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकता, माझ्याकडे हा एक 7 वर्ष जुना असलेला टॉप आहे। जुना नाही म्हणता येईल, कपाटातच आहे, नवीनच आहे। हा माझ्या मिस्टरांनी आमचं लग्न जोडलं तेव्हा गिफ्ट केलं होतं आणि खूप ब्रँडेड होता, चांगल्या क्वालिटीचा होता, त्यामुळे कोणाला द्यायची हिंमत देखील झाली नाही आणि खूपदा वापरला आहे, त्यामुळे आणखी वापरायची ही हिंमत झाली नाही। तर या टॉपला तुम्ही पाहू शकता, समोर झालर दिले होते, तर ते झालर कट करून त्यापासून मी हा एक DIY बनवला होता। काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये तुम्हाला मी या टॉपपासून एक फ्रेम बनवायचं शिकवलं होतं। त्यानंतर तुम्ही पाहू शकता, याचे झालर मी कट केले आणि त्यानंतर यापासून एक स्पेकेटी तयार झाली आहे आणि ही मी आता टॉप म्हणून यूज करणार आहे। ज्याच्यावर एखादी जॅकेट जरी घातलं ना तरी हा टॉप रियूज देखील होऊन जाईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल, कोणाला वाटणार देखील नाही की हा जुना टॉप आहे। त्यानंतर या झालरमधूनच एक कपडा उरलेला होता, तर त्यापासून मी एक मस्त DIY बनवलेला आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर यासाठी आपल्याला 12 बाय 12चा एक कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या कपड्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। त्यानंतर सुई धाग्याच्या हेल्पनी हा कपडा व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे आणि धागा ओढून त्यापासून एक बो रेडी करायचा आहे। इथे पाहू शकता, आपला हा एक मस्त बो रेडी झालेला आहे। तुम्ही वाटेल तर याला थोडंसं डेकोरेट करून यालाच एक हेअर पिन लावून याचा ॲज अ हेअर पिन यूज करू शकता, बट मला काहीतरी डिफरंट बनवायचं होतं। त्यानंतर त्या झालरमधून आणखी एक मी 16 बाय 16चा कपडा कट करून घेतला आणि त्याला देखील आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचा आहे आणि
1 बाय 1 छोटे छोटे चुन्नड पकडून आपल्याला सुई धाग्याच्या हेल्पनी व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे। त्यानंतर जो पहिले बो बनवलेला होता तो आपल्याला सुई धाग्याच्या हेल्पनी जो सेकंड कपडा आहे त्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे। आणि तुम्ही पाहू शकता हा आपला एक मार्केट सारखा मस्त एक रबर बँड रेडी आहे। याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही डेकोरेट करू शकता। माझ्याकडे काही मोती पडलेले होते तर ते मोती मी वरच्या बोला चिपकवलेले आहे। आणि त्यानंतर एक हेअरपिन घ्यायची आहे टिकटॉक वाली आणि ती हेअरपिन आपल्याला मागच्या साईडला अटॅच करायची आहे। व त्यानंतर तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये मिळणारी महागडी हेअरपिन रेडी आहे। तुम्ही याला घ्यायला गेलं मार्केटमध्ये तर तुमच्या बरेचदा कपड्याच्या मॅचिंग मिळत नाही, तर अशा प्रकारे तुम्ही कपड्याच्या मॅचिंग बनवू शकता। आता मी तुम्हाला याला लावून देखील दाखवते। पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे। आजकाल याची खूप फॅशन आहे आणि मार्केटमध्ये विकत घ्यायला गेला तर 50 रुपयाला वगैरे मिळेल तुम्हाला, पण याची तुम्ही क्वालिटी बघू शकता खूप चांगली आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी मॅचिंग हेअरबँड बनवू शकता। तर आय होप फ्रेंड्स ही आयडिया देखील तुम्हाला आवडली असेल। यानंतरचा नेक्स्ट आयडिया हा देखील खूप युजफुल आहे। तर मैत्रिणींनो, माझ्याकडे खूप दिवसापासून माझ्या मिस्टरांचं हे जीन्स पडलेलं होतं, ते वापरत नाही। या व्यतिरिक्त बरेच जणांना जीन्स वगैरे दिलं तर कमरेमध्ये व्यवस्थित येत नाही, तर विचार केला की यापासून काहीतरी उपयोगी वस्तू तयार करावी। तर यासाठी जीन्सचा जो खालचा पॅन्ट असतो ना त्यामधून मी छोटासा पार्ट कट करून घेतला। तुम्ही हा पॅन्ट तुमच्या आवडीनुसार कट करू शकता। मला इथे छोटासा ऑर्गनायझर बनवायचा होता तर त्यानुसार मी मेजरमेंट घेतला आहे आणि पॅन्टला कट केला आहे। इथे मी या कपड्याचं मेजरमेंट 16 बाय 16 घेतलेला आहे। तुम्हाला ज्यानुसार कट करायचं आहे त्यानुसार तुम्ही कपड्याला कट करून घ्या। ते पाहू शकता याला बाकी जे फोल्ड वगैरे लागले होते ते सगळे मी कट करून घेतले। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्या 2 साइड पकडायच्या आहे, त्याचा थोडा थोडा पार्ट अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आणि शिलाई मशीनच्या हेल्पनी किंवा तुम्हाला सुई धाग्याच्या हेल्पनी जरी शिवायचं असेल तरी तुम्ही शिवू शकता। यानंतर आपल्याला लागणार आहे झिप मीन्स चेन। इथे आपल्याला जेवढा ऑर्गनायझर बनवायचा आहे त्यानुसार या झिपला कट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर जो शिवलेला पार्ट होता ना तो आपल्याला झिपवर अशा प्रकारे ठेवून दोन्ही साइडनी व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता मी शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला या कपड्याला उलटं करून घ्यायचं आहे। उलटं केल्यानंतर बाकीच्या ज्या ओपन साइड आहे त्या देखील आपल्याला शिवून घ्यायचं आहे। एवढं झालं की हे जे रेक्टँगल आहे याचे 4ही कॉर्नर्स आपल्याला सेम मेजरमेंटमध्ये कट करून घ्यायचे आहे। एक कॉर्नर मी तुम्हाला कट करून दाखवते। तर यानुसारच आपल्याला हे 4ही कॉर्नर्स कट करून घ्यायचे आहे। इथे पाहू शकता आपण 4ही कॉर्नर्स कट करून घेतले आहे। त्यानंतर आपल्याला एक एक कॉर्नर्स व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पकडायचे आहे आणि शिलाई मशीनच्या हेल्पनी किंवा तुमच्याकडे सुई धागा जरी असेल ना त्यांनी जरी शिवले तरी खूप चांगल्या प्रकारे हा ऑर्गनायझर रेडी होतो। तर हे 4ही कॉर्नर्स आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पकडायचे आहे आणि व्यवस्थित शिवून घ्यायचे आहे। तर इथे पाहू शकता मी 4ही कॉर्नर्स शिवून घेतले। त्यानंतर आपल्याला याची झिप ओपन करून घ्यायची आहे आणि या ऑर्गनायझरला सरळ करून घ्यायचा आहे। व त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आपला एक मस्त पाऊच रेडी झालेला आहे। आता हा पाऊच मी छोटासा बनवला, तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार जीन्सच्या कापडापासून खूप मोठा देखील पाऊच तयार करू शकता। आणि आपल्या आवडीच्या वस्तू मीन्स बरेचदा ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे या पाऊचचा खूप चांगल्या प्रकारे आपण उपयोग करू शकतो। आपले ब्रश कॅरी करण्यासाठी किंवा मेकअपचं सामान कॅरी करण्यासाठी किंवा घरात देखील तुम्ही या पाऊचचा खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकता छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी। व जो शेवटी आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो देखील खूप युजफुल आहे। आपल्या प्रत्येक लेडीजकडेच भरपूरशा ओढण्या असतात, तर त्या ओढण्यांचा उपयोग करून आपण बिलकुल 0 खर्चात आपल्या घराला सुंदरसं डेकोरेट करू शकतो। चला तर कसं करायचं ते दाखवते। तर सर्वात प्रथम आपल्याला ओढणीला 2 याच्यामध्ये फोल्ड करायचं आहे। त्यानंतर तिसरी फोल्ड घालायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि उरलेली चौथी फोल्ड घालायची आहे। त्यानंतर जो याचा सेंटर पार्ट येईल, तुम्ही पाहू शकता एक कॉर्नर निघालेला आहे, तो कॉर्नर पकडायचा आहे आणि त्या कॉर्नरला पकडून या ओढणीला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक मेटलची बांगडी। ती मेटलची बांगडी त्या कॉर्नरच्या मधोमध ठेवायची आहे आतल्या साईड आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पकडून एक रबर बँडच्या हेल्पनी व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे। हे बघा इथे मी बांगडीला पॅक करून घेतला आहे। त्यानंतर आपल्याला ओढणीला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून आपल्या घरात जर कुशन असेल तर ते कुशन मी जसं ठेवलेलं आहे तसं ठेवायचं आहे आणि ओढणीला व्यवस्थित रॅप करून सेफ्टी पिनच्या हेल्पनी, नाहीतर तुम्हाला इथे जर नाळा बांधायचा असेल मीन्स गाठ बांधायची असेल तर ती देखील बांधू शकता। आणि तुम्ही बघू शकता आपला मस्त एक कुशन कव्हर थोड्या वेळातच रेडी झालेला आहे। तर सणावाराला आपण तेच कुशन कव्हर पाहून बोर होतो, तर अशा प्रकारे तुम्ही काही मिनिटातच घरच्या ओढण्यापासून सुंदरसे वेगवेगळे कुशन कव्हर सणावारासाठी रेडी करू शकता।
तर मैत्रिणींनो, या अगोदर देखील जुन्या ओढण्यापासून आपण सुंदरसे कुशन कव्हर रेडी करायची मी एक आयडिया तुमच्यासोबत शेअर केली होती। त्यामध्ये आपण कुशन कव्हरवर बटरफ्लाय डिझाईन रेडी केली होती आणि इथे पाहू शकता एक सुंदरशी डिझाईन रेडी झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही काही वेळातच आपल्या घराला एक सुंदरसा डिझायनर लुक प्रोव्हाइड करू शकता। बरेचदा प्रत्येक सणाला वेगवेगळे कुशन कव्हर घेणे पॉसिबल नसते, तर अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारचे डिझायनर कुशन कव्हर काही वेळातच रेडी करू शकता आणि घराला एक डिझायनर लुक प्रोव्हाइड करू शकता। तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला ही आयडिया देखील आवडली असेल। तर मैत्रिणींनो, आशा करते की जुन्या कपड्याचा असा उपयोग तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। या व्यतिरिक्त माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।